श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मोरावर चोर. या कथेचा भाग दुसरा आता मी सादर करत आहे. पहिल्या भागात आपण बघितलं की मरोळ मोरोशी रोड वरती एका इमारतीत गडकरी नावाचं जे कुटुंब राहत होतं, त्या 3 चोर घरात शिरतात आणि त्यातील एक चोर गडकऱ्यांच्या घरातील ब्रीफकेस मधील ऐवज बघून ती ब्रीफकेस घेऊन एकटाच पळून जातो आणि बाहेरून कडी लावतो आणि त्याचे 2 साथीदार आत अडकून पडतात. पोलीस कंट्रोल रूमला बाहेरून फोन आल्यानंतर इन्स्पेक्टर जयकर आणि त्यांची टीम घटनास्थळी जाते आणि ते त्या 2 जणांना ताब्यात घेतात आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होतो. आता काय घडलं ते बघूया. गडकरी यांची कंपनी पवईला तर ऑफिस बेलाट पिअरला होतं. हा बघवर आलाच आहे. ही घटना घडली तो महिन्याचा पहिला आठवडा होता. या आठवड्यात कंपनीतील कामगारांचा पगार आणि इतर खर्चासाठी काही रक्कम ऑफिसच्या अकाउंट्स डिपार्टमेंटकडून कंपनीत पाठवली जात असे. साधारणतः ही रक्कम पवईला कंपनीत नेण्याचं काम गडकरीच करत असत. ते स्वतः कंपनीजवळच राहत होते. त्याखेरीज असिस्टंट मॅनेजरही होते. म्हणूनच जेव्हा ही अशी कॅश घेऊन जाण्याची वेळ येत असे तेव्हा संध्याकाळी ते ऑफिसातून थेट कंपनीत जात होते आणि कंपनीच्या चीफ अकाउंटंटकडे रक्कम देत होते. 1,70,000 रुपयाची रक्कम कंपनीने बलाडपियर येथील युनायटेड बँकेतून काढली होती. तो दिवस शनिवारचा होता. ऑफिसमधील एका अधिकाऱ्यानं ही सारी रक्कम गडकऱ्यांच्या केबिनमध्ये आणली आणि देण्यासाठी ते काही कागदपत्र त्यांच्याजवळ दिले. बँकेतून ही रक्कम आणण्यासाठी अकाउंट डिपार्टमेंटच्या 2 अधिकाऱ्यांसमवेत मॅटॅडोर गाडीचा ड्रायव्हर डिसोजा पण गेला होता. शनिवारी ऑफिस 2 वाजता सुटत होतं. त्याप्रमाणे गडकरी आणि इतर अधिकारी आपापल्या घरी जाण्यासाठी मॅटॅडोरमधून निघाले. कंपनीचे ऑफिस शनिवारी जसे 2 वाजता सुटत होते तसेच कंपनीचा ऑफिस स्टाफही 2 वाजता सुटायचा. म्हणूनच गडकऱ्यांनी ही रक्कम सोमवारी सकाळी कंपनीत नेऊन देण्याचे ठरवले. तेवढ्यासाठीच त्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी गाडीची वाट पाहू नका, मी कंपनीत कॅश घेऊन जाणार आहे असं घरी येताना सांगितलं होतं. त्या दिवशी एक अधिकारी वाटेत सोडीत मॅटॅडोर गडकऱ्यांच्या घरी आली होती. गडकरी नेहमी जी VIP ब्रीफकेस वापरत असत त्या ब्रीफकेसमध्ये ही सारी रक्कम कागदपत्रांसह ठेवली होती. डिसोजानं गडकऱ्यांना घरी सोडलं आणि तो गाडी घेऊन निघून गेला. आता तो सोमवारी सकाळी 9 वाजता गाडी घेऊन गडकऱ्यांना घ्यायला येणार होता आणि तिथून त्यांना बरोबर घेऊन कंपनीत जाणार होता. डिसोजा चकाला सिगरेट फॅक्टरी जवळ राहत होता. म्हणजेच पवईची कंपनी आणि त्याचे घर हे बसचे अंतर जेमतेम 10 मिनिटाचे होते. रोज संध्याकाळी कंपनीच्या आवारात गाडी ठेवून डिसोजा घरी जात होता. ही एवढी माहिती समजल्यानंतर जयकर विचार करू लागले. कांबळेंचंही विचारचक्र सुरू झालं होतं. म्हणजे या 1,70,000 रुपयांची माहिती कोणाकोणाला होती? खुद्द ऑफिसमधल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमधल्या 2 अधिकाऱ्यांना, बँकेच्या पेईंग कॅशियरला, गडकऱ्यांबरोबर रोज गाडीतून जात येत होते त्या अधिकाऱ्यांना आणि मॅटॅडोरचा ड्रायव्हर डिसोजा याला. याखेरीज गडकरी सोमवारी सकाळी कॅश घेऊन कंपनीत येणार आहेत हे कंपनीत चीफ अकाउंटंटला माहीत होतं. तसा गडकऱ्यांनी त्याला फोनही केला होता. याखेरीज या रकमेची इतर कोणालाच कल्पना नव्हती. ही कॅश आजची रात्र उद्याचा संबंध दिवस आणि उद्याची रात्र गडकऱ्यांच्या घरीच राहणार आहे केवळ वरील संबंधितांना माहिती होतं. या बाबतीत बँकेचा पेईंग कॅशियर तेवढा अपवाद होता. आता हे जे संबंधित होते त्यापैकी कोणावर संशय घ्यावा? गडकरी जे सांगत होते ते तसे स्वीकारता येत होते. यात काही खोटेपणा असण्याची शक्यता जयकरांना वाटत नव्हती. कारण गडकऱ्यांचा खरेपणा दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी सहजपणे पडताळून पाहण्यात येणार होता. बँकेतून कॅश कोणी आणली, किती वाजता आणली, तेव्हा बँकेत कॅशियर कोण होतं, तो कुठे राहतो, गडकरी यांचे सहाय्यक अधिकारी कुठे राहतात, ते रविवारी सकाळी कुठे होते, हे सारं जयकर दुसऱ्या दिवशी पडताळून बघू शकत होते. आता मग प्रश्न असा होता की गडकऱ्यांच्या घरात एवढी रक्कम आहे ही गोष्ट लुटारांना समजली कशी? त्यांना कोणी माहिती दिली असल्यास वरीलपैकी कोणा संबंधितांचा त्या लुटारांबरोबर संबंध आहे हे उघड होतं. मग हा संबंधित कोण असावा? जयकरांनी सहज बोलता बोलता ड्रायव्हर डिसोजा याचा चकाला येथील पत्ता मोठ्या खुबीनं काढून घेतला होता. जयकरांनी आपला मोहरा पुन्हा गडकऱ्यांकडे वळवला. सहजपणे त्यांनी विचारलं, तुमचं म्हणणं मला पटतं,
पण एका गोष्टीचं मला नवल वाटतं की एवढी रक्कम असलेली ब्रीफकेस तुम्ही उघडीच कशी ठेवलीत? शिवाय कपाटात ठेवण्याऐवजी ती बाहेर का ठेवली? ते असं आहे, ब्रीफकेस अनेकदा उघडावी लागते आणि अनेकदा बंद करावी लागते. शिवाय ब्रीफकेसमध्ये काही रोज कॅश नसते. आणि असं पहा, मी जेव्हा काल संध्याकाळी घरी आलो तेव्हा घरी पाहुणे होते. त्यांच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारत बसलो. नंतर पाहुणे निघून गेले. नंतर कोणीतरी टीव्ही सुरू केला आणि चित्रपट चालू होता. तो थोडा वेळ बघत बसलो. राहून गेलं साहेब, पण क्षणभर थांबून गडकरी म्हणाले, समजा कपाटात जरी ब्रीफकेस ठेवली असती तरी काय फरक पडला असता? या गुंडांनी तर जबरदस्तीने कपाट उघडलंच, लॉकर उघडलाच, तरी अशा वेळेस त्यांना ब्रीफकेस सापडली असती. एकूण ती चोरीला जाणारच होती. जयकरांना हा मुद्दा पटला. ते आता आरोपींकडे वळले. त्यांनी मिसेस गडकरी आणि नंदिनी नलिनीला आत जाण्यास सांगितले आणि हवालदार कांबळेंना म्हणाले, हवालदार, यांना जरा आत इन्क्वायरीला घ्या. कोण, काय, कुठले, जरा बघा. यांचं काही मागचं रेकॉर्ड आहे का बघा. इथे गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये जे 2 आरोपी धरले गेले होते ते अर्ध मेले झाले होते. आपल्याला साक्षात सीआयडीनंच धरलं आहे हे लक्षात येताच ते घाबरून गेले होते. घरात घुसून चाकू दाखवून लुबाडण्यात एक अपूर्व धाडस आहे अशी अनेक नवोदित गुन्हेगारांची समजूत असते. हे दोन्ही गुन्हेगारही त्याला अपवाद नव्हते. पण त्या धाडसाचं फळ त्यांना आता चाखायला मिळालं होतं. दोघांनाही निशस्त्र करून खाली बसवण्यात आलं होतं. कांबळे हवालदारांनी आणि आणखी एका शिपायाने त्यांना उठून उभं केलं. नंतर कांबळेंनी त्या दोघांचे केस दोन्ही हातात घट्ट धरून गरगर फिरवले आणि दोघांच्याही मुस्कटात मारून त्यांना बोलतं करण्यास सुरुवात केली. जयकर शांतपणे सोफ्यात बसून राहिले होते. कांबळे करीत असलेल्या चौकशी जी काही माहिती आली ती अशी होती. हे जे 2 आरोपी होते त्यांची नावे सहदेव आणि नारायण अशी होती. जो पळून गेला तो मोरेश्वर उर्फ मोरू उर्फ मोर्या उर्फ मोर असे होते. हे तिघेही तिशी ओलांडलेले तरुण होते. ते डोंगरी विभागात राहत होते. मोरू दोघांचा बॉस होता. हे 3 शिलेदार बेकार होते. कुठे काही काम करण्याची त्यांची इच्छा नव्हती. टवाळगिरी करणं, दारू पिणं, जुगार खेळणं हाच जणू आपला हक्क आहे अशा वेडपट भावनेत हे तिघे वावरत होते. डोंगरीत अंडरवर्ल्ड मध्ये वेगवेगळे अनेक गुरु होते. यापैकी काही गुरूंच्या संगतीत ते आले होते. जीवनाचं भलं होईल असं काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ते घेत होते. हळूहळू या तिघांच्या खिशात रामपुरी चाकू आले. आता चाकू आहेच तर तिचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. मग कोणा सरळ मार्गी इस्माला चाकू दाखवून लुबाड, दुकानदाराला लुबाड असं करता करता एक दिवशी रात्री हे शिलेदार आझाद मैदानात आले होते आणि तिथून जाणाऱ्या एका इस्मास चाकूचा दाग दाखवून त्याचं घड्याळ लुबाडण्याचा प्रयत्न केला. परंतु हा इसम काही साधा सुद्धा नव्हता. तो आझाद मैदान पोलीस स्टेशनचा एक कॉन्स्टेबल होता. त्याने लोकांच्या मदतीने त्यांना व्यवस्थित जाम केले आणि पोलीस स्टेशनला आणले. या त्रिकुटाची धुंदी त्याचवेळी उतरली. पण ती पूर्ण उतरली असती तर निदान ते भाग्यवान ठरले असते. पण तसं घडणार नव्हतं. बाहेर उघड्या जगात आपण बंद झालो तरी परवा नाही असं छातीटोकपणे साकणारे हेच बहादूर आता लॉकअपमध्ये बसून आपल्याला कोण सोडवायला येतं याची वाट बघू लागले. बाहेर आपल्या गुरूंना निरोप पाठवू लागले. अखेर व्हायचं ते व्हालं. पहिल्याच खटल्यात 3 आरोपींना 9 महिन्याच्या सजेवर पाठवलं गेलं आणि ते पूर्णपणे पोलीस रेकॉर्डवर आले. सुमारे 2 महिने त्यांनी पोलीस लॉकअपमध्ये काढले. नंतर त्यांची रवानगी ठाणा जेलमध्ये करण्यात आली होती. मोरू, सहदेव, नारायण यांच्या आयुष्यातील हा पहिलाच तुरुंगवास होता. मिळालेल्या अल्पशिक्षेने ते शहाणे झाले असते तर निदान त्यांच्या पुढच्या भविष्याला काहीतरी आकार मिळाला असता. परंतु ते तसं होणार नव्हतं. जेलमध्ये आल्याचा त्यांना काही पश्चाताप झाला असं वाटत नव्हतं. उलट आपली चूक कुठे झाली आणि पुढे ती कशी सुधारता येईल याचा ते विचार करू लागले. शिवाय जेलमध्ये इतर कैदी होतेच. 24 तास त्यांचा सहवास होताच. इतर कैद्यांचे अनुभव ऐकत त्या तिघांची प्रवृत्ती क्रिमिनल होत गेली. मोरेश्वर उर्फ मोर्या याला मोर हे नाव जेलमध्ये पडलं. मोरू मोरासारखा उड्या मारत चालायचा म्हणून तो मोर झाला एवढंच. पुढे जेल बाहेर आल्यानंतरही तो डोंगरी परिसरात मोर नावाने ओळखला जाऊ लागला. या तिघांची सुटका झाली आणि चक्क फॉरेन रिटर्नच्या रुबाबात ते डोंगरीत वावरू लागले. आपण 9 महिने कापून आलोत हे सांगण्यात त्यांना मोठा अभिमान वाटू लागला. जेलमध्ये आपले अनुभव ते चविष्टपणे ऐकवू लागले आणि ऐकणारा नवोदितांना हे सारं कौतुकाचं वाटू लागलं. आपले फोटो, फिंगरप्रिंट्स आणि आपली संपूर्ण माहिती पोलीस रेकॉर्डला आहे याची जाणीव तिघांना नव्हती. आता नव्या कामाची जुळवाजुळव सुरू झाली. मोरू ड्रायव्हिंग शिकला. एखादं काम करताना आपल्याजवळ एखादं वाहन पाहिजे हे तो जेलमध्ये शिकला होता.
तसंच उघड्या मैदानावर रॉबरी न करता घरात शिरून करावी, म्हणजे बाहेर लोकांनी पकडण्याचा धोका कमी असतो, हे तो जेलमध्ये शिकला. अशा अनेक गोष्टी शिकून ते त्रिकूट जेलमधून बाहेर पडलं. नव्या कामाची जुळणी केल्यावर हे त्रिकूट रविवारी सकाळी 8 वाजता डोंगरीला त्यांच्या नेहमीच्या जागेवर भेटले. तिथून हार्बर ब्रँचने ते तिघे कुर्ल्याला आले. कुर्ल्याला थोडा वेळ त्यांनी मुद्दामून टाइमपास केला आणि रामायण जेव्हा सुरू झालं तेव्हा ते मरोळला मिलिटरी रोडवर आले. अगदी आरोपी उल्लेख केल्याप्रमाणे रस्ते निर्मनुष्य होते. घरदारं बंद होती, टीव्ही रंगात होता. हे तिघे शांतपणे देवीप्रसाद बिल्डिंगमध्ये शिरले. पहिला मजला चढून ते दुसऱ्या मजल्यावर आले. दुसऱ्या मजल्यावरील तिन्ही ब्लॉक बंद होते. मोरून 5व्या नंबरचा ब्लॉक पसंत केला आणि आपल्या साथीदारांना खून करून त्याने गडकऱ्यांच्या दरवाजाची बेल वाजवली. आता टीव्ही पाहत तल्लीन झालेलं गडकरी कुटुंब बेलच्या आवाजानं काहीच वैतागलं आणि नरेश चरफडून आपल्या जागेवरून उठला आणि वैतागून दरवाजा उघडला होता. नरेशनं दरवाजा उघडताच तिघांनी क्षणार्धात ब्लॉकमध्ये प्रवेश केला. त्या घटना वर आलेल्याच आहेत. सहदेव नारायण यांच्याकडून ही माहिती समजता जयकर विचार करू लागले. सहज त्यांना कसलासा संशय आला. त्यांनी सहदेवला विचारलं, तुम्ही कुर्ल्याहून इथे कसे आलात? हा, लवकर बोल. कांबळे कडाडले. सहदेवच्या कानफडीत बसली. साहेब, मोरून एक फियाट उचलली होती. कुठून? एअर इंडिया कॉलनी, कुर्ला. जयकरांनी हा अंदाज केलाच होता. या तिघांनी एखादं वाहन उचललं असावं असा जयकरांना संशय होता. तो खराच ठरला. हे तिघे जेव्हा कुर्ल्याला उतरले तेव्हा भटकत कुर्ला जुना विमानतळाजवळील एअर इंडियाच्या कॉलनीपाशी आले. आता नुकतंच रामायण सुरू झालं होतं. रस्ते अर्थातच निर्मनुष्य होते. एअर इंडिया कॉलनी बाहेर एक पांढरी फियाट उभी होती. मोरून आपल्या जवळील चाव्यांचा उपयोग करून फियाट पळवली. याच गाडीतून ते तिघे मिलिटरी रोडवर आले होते. सहदेवच्या लक्षात तो नंबर होता. आता ही नवीन भानगड झाली होती. एअर इंडिया कॉलनी म्हणजे साकीनाका पोलीस स्टेशनचा विभाग होता. जयकरांनी ताबडतोब साकीनाका पोलीस स्टेशनला फोन केला. आता योगायोग असा घडला की ज्याची फियाट चोरीस गेली होती ते डॉक्टर होते आणि रामायण संपल्यानंतर ते जेव्हा बाहेर जाण्यास निघाले तेव्हा आपली फियाट जागेवर नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आता डॉक्टर रामायण विसरले आणि ते रिक्षा करून घाईघाईने साकीनाका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आले होते. डॉक्टर जेव्हा तक्रार नोंदवत होते तेव्हा जयकरांचा फोन तिथं आला होता. तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या, आम्ही आरोपी धरलेत, पण मुख्य आरोपी मोटारीसह पळालाय, असं ड्युटी ऑफिसला सांगून जयकरांनी फोन बंद केला. त्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमला फोन करून पांढऱ्या रंगाच्या फियाटचा नंबर देऊन ही गाडी कुठे दिसल्यास ताबडतोब अडकवण्याची व्यवस्था करण्यास कंट्रोल रूमला सांगितलं. आता चोरीस गेलेली फियाट मुंबईत कुठे फिरत असेल तर ती अडवली जाणार होती. जयकरांनी घ्यायची म्हणून ती खबरदारी घेतली होती, परंतु आपले काम संपल्यानंतर गुन्हेगार चोरीची फियाट कुठेतरी सोडून देतो हे जयकरांना माहीत होतं. फियाट कुठेतरी सापडण्याची शक्यता होती, परंतु गाडी घेऊन पळालेला मोरू सापडणं अशक्य होतं. मोरू पळाला होता, त्याला लवकरात लवकर पकडणं भाग होतं. मोरूच्या घरचा पत्ता जयकरांना समजला होता. तो रेकॉर्डवरचा आहे हे त्यांना समजलं होतं. सहदेव इतका निरडावला होता की आझाद मैदान पोलिसांनी या तिघांवर जो खटला भरला होता त्या खटल्याचा CR नंबरही त्याला माहीत होता. जयकरांनी ताबडतोब फोनवरून आपल्या ऑफिसबरोबर संपर्क साधला आणि फोनवर त्यांना सब इन्स्पेक्टर कामत सापडले. कामतांना हाऊस रॉबरीची माहिती देऊन जयकरांनी त्यांना CR नंबर सांगितला आणि म्हणाले, MOBत जाऊन या नंबरचे आरोपी बघा. सहदेव आणि नारायण धरले गेलेत. तो मोरेश्वर उर्फ मोर्या उर्फ मोर हवा आहे. त्याच्या घरच्या पत्त्यावर ताबडतोब वॉच ठेवा. तुम्ही स्वतः तिथे जा. एक फोटो तुमच्याजवळ ठेवा. 2-3 फोटो माझ्या टेबलवर ठेवून द्या. त्याच्याजवळ एक VIP ब्रीफकेस आहे, त्याला ताबडतोब धरा. त्याच्या जवळजवळ 1,70,000 रुपयाची कॅश आहे. मी येतो तासाभरात. जयकरांनी बसल्या ठिकाणून मोरूला पकडण्यासाठी जाळं विणलं. तिथलं काम संपलं होतं. MIDC पोलिसांचा पंचनामा वगैरे संपला होता. आता काही राहिलं नव्हतं. जयकर गडकऱ्यांना म्हणाले, गडकरी, आम्ही मोरूला शोधून काढूच. एक बरं झालं, हे दागिने आणि रक्कम इथेच राहिली आहे. ती मोठी रक्कम हाती मिळाल्यामुळे मोरू ही रक्कम आणि दागिने उचलण्याच्या भानगडीत पडला नाही. पण हा ऐवज तूर्त आम्ही आमच्या ताब्यात ठेवतो. तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता CID ऑफिसात या. या दोघांना आम्ही कोर्टात उभं करणार आहोत. त्यावेळी तुम्ही कोर्टात एक अर्ज करून बॉन्डवरील प्रॉपर्टी परत मागा. कोर्टाला जेव्हा जरूर भासेल तेव्हा कोर्टात पुन्हा हजर करा. मी आमच्या चीफ PPना सांगून तुमची प्रॉपर्टी मिळवून देतो. बरं साहेब, गडकरी म्हणाले.
पण तेवढ्यात कांबळे हवालदार जयकरांच्या कानाशी काहीतरी पुटपुटले. ते ड्रायव्हर डिसोजा संदर्भात बोलत होते. आरोपींना गडकऱ्यांबद्दल कोणी माहिती दिली आहे ते शोधायचं होतं. जयकरांनी क्षणभर विचार केला आणि ते सहदेवकडे बघत म्हणाले, सहदेव, खरं सांग, हा ब्लॉक तुम्हाला कोणी दाखवला रे? कोणी नाही साहेब, सहदेव शांतपणे म्हणाला. आम्ही अंदाजाने या बिल्डिंगमध्ये शिरलो. अगोदर आम्ही पहिल्या मजल्यावर आलो, पण तिथे सर्व दारांना बाहेरून जाळीचे दरवाजे होते, म्हणून आम्ही वर आलो. इथे पण दोन्ही ब्लॉकला बाहेरून जाळीचे दरवाजे आहेत, फक्त यांच्याच दरवाजाला जाळीचा दार नव्हता, म्हणून मोरूने यांची बेल दाबली. ज्या ब्लॉकला जाळीचा दरवाजा नसेल तिथेच काम करायचं असं आम्ही ठरवलं होतं. का साहेब, जाळीच्या दरवाजामुळे आम्ही दिसलो असतो. यांच्या दरवाजाला जाळीचं दार नव्हतं म्हणून तर आम्ही आत घुसलो. जयकरांनी गडकरांकडे बघितलं. गडकरी एवढे ओशाळले आणि त्यांनी खाली मान घातली. आत बेडरूम मध्ये असलेल्या नंदिनी व नलिनी आपल्या आईकडे बघू लागल्या. जयकर काहीच बोलले नाहीत. एका अशिक्षित गुन्हेगाराने एका सुशिक्षित कुटुंबाच्या वर्मावर अचूक बोट ठेवलं होतं. जयकर शांतपणे म्हणाले, ठीक आहे, आम्ही निघतो आता. तुम्ही ऑफिसात या. आरोपींना बरोबर घेऊन पोलीस पार्टी उतरू लागली. आता जयकरांच्या मनातील गडकऱ्यांच्या ऑफिसमधील त्यांच्या संबंधितांवरचा संशय आपोआप दूर झाला होता. जयकरांची स्टेशन वॅगन ऑफिसच्या रोखाने निघाली होती खरी, परंतु त्यांच्या डोक्यात एक वेगळेच विचारचक्र सुरू होते. मोरू जर लवकरात लवकर सापडायचा हवा असेल तर आपल्याला केवळ सहदेव आणि नारायण या दोघांचीच मदत घेतली पाहिजे हे ते ओळखून होते. शेवटी काय वाटेल ते झालं तरी दोघे मोरूचे साथीदार होते. त्यांचे नेमके इन आउट या दोघांना माहिती असण्याची शक्यता होती आणि म्हणूनच जयकरांनी एक वेगळं तंत्र वापरण्याचं ठरवलं. सहदेव नारायण यांच्याबरोबर गोड बोलत ते म्हणाले, पाहिलं, मोरू तुमचा मित्र आहे ना, अखेर त्याने तुम्हाला फसवलंच. आता तुम्ही बसा जेलमध्ये. त्याला काय, त्याच्याकडे 1,70,000 रुपये आहेत. तो आता मजा मारत बसेल आणि तुम्ही अगोदर आमच्या लॉकअपमध्ये नंतर जेलमध्ये. एकाएकी नारायण रडू लागला. तशी आपली मात्रा बरोबर लागू पडते बघून जयकर पुढे म्हणाले, बघितलं का जेव्हा भावाचा दोस्त कसा दगा देतो ते? हवालदार यांचं काय होणार आता कसं काय माहिती नाही. नशीब त्यांचं साहेब. जयकरांचा बोलण्याचा रोख ओळखून कांबळे हवालदार म्हणाले, हे दोघे फसले बघा. आता त्यांना कोणी वाचू शकत नाही. हाऊस रॉबरी, मोटर चोरी, शस्त्र बाळगणं ही सरळ केस आहे. पुन्हा सेशन केस आहे. 9-10 वर्ष तर सहज जातील. मी यांना वाचू शकेन हवालदार, पण यांनी मला मोरू पकडून दिला पाहिजे. मी यांना लगेच बाजूला काढतो. मोरू कुठे जातो, बसतो कुठे, कुठे दारू पितो, जुगार खेळतो, त्याची कोणती मैत्रीण आहे का, हे सारं या दोघांना माहिती आहे. मोरूच्या खास जागा कोणत्या या दोघांनी सांगावं, तिथं आपल्याला घेऊन जावं. मोरू सापडला की सरळ घरी निघून जावं. साहेब, मोरू मालाकडे गेला असेल. नारायण चटकन बोलून चुकला. कोण माला? एका क्षणात जयकरांनी विचारलं. साहेब, ती नेपाळी वेश्या आहे, नागपाड्याला अलेक्झांडर सिनेमाच्या मागे. तुला माहिती आहे? हो साहेब, मोरूकडे पैसा आला की तो पहिला तिच्याकडे जातो. ठीक आहे, आम्हाला घेऊन चल तिच्याकडे. मोरू सापडला तर तुम्ही घरी जाणार. जयकरांची स्टेशन वॅगन आता नागपाड्याच्या दिशेने राहू लागली. जयकर विचार करू लागले, खरोखरच मोरू आपल्याला तिकडे सापडला तर किती बरं होईल, नाहीतर त्याला शोधायचा तरी कुठे? या चौकशीत मोरूचा एक अज्ञात पैलू जयकरांना समजला होता. म्हणजे मोरू बाहेर खाली होता. आता आपण कधी एकदा नागपाड्याला पोहोचतो असं जयकरांना झालं होतं. अर्थात नागपाड्याला पोहोचल्यानंतर मोरू तिथे आपल्याला सापडेलच याची खात्री नव्हती, पण निदान तिथे वॉच ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. मालाच्या वेश्यागृहात मोरू जर सापडला असता तर फार मोठं काम होणार होतं, पण तो जर सापडला नसता तर त्याच्या घरावर वॉच ठेवा, नातेवाईक शोधा, दोस्त मंडळी बघा, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार होत्या. त्याच्या गावच्या पत्त्यावर शिपाई पाठवावे लागणार होते. शिवाय वायरलेसवरून या घटनेची बातमी संबंध महाराष्ट्रभर कळवायला लागणार होती. सहदेव आणि नारायणला जयकर सोडणार नव्हते. त्यांची अजून बरीच चौकशी करायची होती, परंतु दोघांच्या मदतीखेरीज मोरूला शोधून काढणं त्रासाचं होणार होतं. मोरूचा धूर्तपणा जयकरांच्या लक्षात आला होता. आपल्या जोडीदारांची मान फासात अडकली तरी चालेल, पण आपण सटकायचे असा घातकी विचार मोरू करून पळाला होता. अर्थात आज न उद्या तो पोलिसांच्या हाती सापडणार होताच, पण तो लवकर सापडायला हवा होता. आता एक गोष्ट मात्र नक्की झाली होती, मोरूचं एक काम यशस्वी झालं होतं. आता तो वारंवार अशीच कामं करण्याची शक्यता होती. म्हणजे तो अटकेच्या जवळ येणार होता. गुन्हेगार किती हुशार असला तरी तो एक गोष्ट विसरतो की आपण जसे जसे गुन्हे करत आहोत
तसे तसे आपण अटकेच्या जवळ जात आहोत. कदाचित दुसऱ्या एखाद्या गुन्ह्यात मोरू धरला जाण्याची शक्यता होतीच. गाडी अलेक्झांड्रा सिनेमाजवळ येऊन थांबली. सहदेवला गाडीतच बसवण्यात आले आणि जयकर कांबळे नारायणला बरोबर घेऊन खाली उतरले. हा एरिया रेड लाईट एरिया जयकरांच्या चांगलाच परिचयाचा होता. जयकर आणि कांबळेंना त्या विभागात बरेच जण ओळखत होते. मालाच्या वेश्यागृहातील मुली आपण पोलीस आहोत हे लगेच ओळखतील ही कल्पना जयकरांना होती. म्हणून नारायणला व्यवस्थित पटवून जयकर त्याच्याबरोबर चालत होते. नारायण कुठे पळून जाण्याची शक्यता नव्हती. तरी कांबळेंनी नारायणच्या खांद्यावर हात ठेवला होता. जयकर आणि कांबळेंना पाहता त्या वेश्या विभागात गोंधळ निर्माण झाला. सीआयडी वाला 6 आया आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आज कोणाची वरात निघणार आहे या कुतूहलाने जो तो जयकर कांबळेंकडे बघत होता. नारायण तिथल्या एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर जयकरांसह आला. त्या इमारतीत प्रत्येक खोलीत वेश्या व्यवसाय चालत होता. तिथल्या एका खोलीत नारायण घुसला. त्या खोलीत तरुण मुली व्यवसाय करीत होत्या. नारायणला पाहता शिवाय त्याच्याबरोबर पोलीस आहे ते पाहताच भीतीचं वातावरण निर्माण झालं. नारायणनं तिथे हजर असलेल्या लक्ष्मी नावाच्या एका तरुणीस विचारलं, लक्ष्मी माला किधर है? यहाँ मोरू आया था क्या? उसकी माँ का ॲक्सिडेंट हुआ है. जयकरांनी सांगितल्याप्रमाणे नारायणने बरोबर काम साधले होते. लक्ष्मी भयभीत झाली. क्या मोरू के माँ का ॲक्सिडेंट हो गया? हाँ वो अस्पताल में है. लक्ष्मी कुटमळली. तसे जयकर मृदू स्वरात म्हणाले, देखो लक्ष्मी हम पुलिस वाला है. मोरू की माँ बहुत सीरियस है. हमने उनको हॉस्पिटल में भर्ती किया है. मोरू किधर है? वो बेचारी अभी बचने वाली नहीं है. लेकिन साहब वो तो माला को लेके पुन्हा गया है. अरे जयकर हळहळे, पण मनोमन ते अस्वस्थ झाले होते. पुन्हा गया? कभी? अभी 15 मिनिट पहिले. जयकरांनी मनगटावरील घड्याळात बघितले. त्यावेळी 3:45 वाजले होते. जयकर विचार करू लागले. मोरूला पुण्याला जाण्यासाठी आता गाडी आहे. ती केवळ 5:10ची डेक्कन क्वीन. पण ते डेक्कन क्वीनने जाण्याची शक्यता कमी आहे. मोरू पुण्याला जाण्यासाठी टॅक्सीच करेल. तेवढ्यात लक्ष्मीच म्हणाली, वो टॅक्सी से जाने वाला है. 3:15च्या सुमारास मोरू तिथे आला होता आणि तिथल्या घरवालीला 1,000 रुपये देऊन मालाला आपल्याबरोबर पुण्यास चढण्यास सांगू लागला. घरवालीने संमती देताच माला चटकन तयार झाली आणि मोरू बरोबर ती बाहेर पडले. आता 2 दिवसानंतर मोरू मालाला पुणे इथे आणून सोडणार होता. मालाने कोणसी साडी पहिनी आहे? जयकरांनी अत्यंत घाईघाईने विचारले. तितक्याच घाईने लक्ष्मीने उत्तर दिलं, सफेद. जयकरांचं काम झालं होतं. कांबळे नारायणसह तिथून बाहेर पडले आणि त्वरेने त्यांनी आपली गाडी गाठली. गाडीत बसता बसता ते ड्रायव्हरला म्हणाले, जाधव तू आता तुझं कसं पणाला लाव. आरोपी पुण्याला गेलाय. ताबडतोब बॉम्बे पुणा टॅक्सी स्टँड गाठ. दादर टीटी. आपल्याला बहुधा पुण्याला जावं लागेल. आता ती स्टेशन वॅगन दादर टीटीच्या रोखाने धावू लागली. जयकर आता भरभर विचार करू लागले. सहदेव गणपत बरोबरच्या गोड बोलण्याने निदान इथपर्यंत तरी आपला तपास लागला आहे. मोरू मालाला घेऊन पुण्याला गेला होता. अर्थात ही गोष्ट केवळ नागपाड्याला जयकरांना समजली होती. मोरू मुंबई बाहेर कुठेतरी पळणार हे अगदी उघड होतं. आपण पुण्याला जातोय असं मोरू मालाच्या घरवालीला म्हणाला होता, परंतु खरंच पुण्याला जाणार असेल का आणखी कुठे जाणार असेल? मोरू पुण्याला गेला असेल तर त्याला कुठे आणि कसे अडकवायचे याचा विचार जयकर करू लागले. मुंबई पुणा प्रवास करणारी टॅक्सी थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबेल, एकतर खोपोलीत किंवा लोणावळ्याला. जयकर मोरूचा माग काढत थेट पुण्यापर्यंत पाठलाग करणार होते, परंतु वाटेतील ट्रॅफिकचा पण विचार करायला हवा होता. जयकर अजून दादरला मुंबई पुणा टॅक्सी स्टँडपर्यंत पोहोचले पण नव्हते. मोरू कदाचित पुढे निघून गेला असण्याची शक्यता होती. आता एकच महत्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे मोरू जर खरोखरच पुण्याला गेला असेल तर तो कुठे उतरेल? पुण्याला का शिवाजीनगरला? खुद्द शहरात जाण्यासाठी त्याला शिवाजीनगर सोयीचे होते. अर्थातच तो पुण्याला कोणत्या तरी हॉटेलात राहणार हे निश्चित होते. जयकरांनी ठरवून टाकले की जर मोरू पुण्याला गेला असेल तर मुंबई पुणा टॅक्सी स्टँडवरूनच पुणा सीआयडीला फोन करायचा आणि मोरूला पुणा स्टेशन आणि शिवाजीनगर पूल येथे पकडण्याची व्यवस्था करायची. 3.5 तासाच्या या प्रवासात मोरू नक्कीच पकडला जाणार होता. दादर नायगाव येथील चित्रा सिनेमा मागे टाकून जयकरांची स्टेशन वॅगन प्रीतम हॉटेल जवळ असलेल्या दादर पुणे टॅक्सी स्टँड जवळ येऊन थांबली. वास्तविक दादरहून पुण्याला जाण्यासाठी दादरमध्ये एकूण 2 टॅक्सी स्टँड होते. एक प्रीतम हॉटेल जवळ आणि दुसरा हिंदू कॉलनीतला. जयकर या दोन्ही स्टँडवर चौकशी करणार होते. जयकर आणि कांबळे स्टेशन वॅगन मधून खाली उतरले आणि स्टँड काउंटर पाशी आले. तिथे 2-3 टॅक्सीज उभ्या होत्या, पण पॅसेंजर कोणी नव्हतं. त्यांच्या बाहेर मागच्या एका बाकावर बसून 3-4 सरदारजी टॅक्सी ड्रायव्हर गप्पा मारत होते.
जयकरांना पाहताच एक सरदारजी चमकून उभा राहिला. त्याने कसे काय कोणास ठाऊक पण जयकरांना ओळखले होते. या सरदारजीने आपल्याला ओळखले. जयकर समजून चुकले. क्यों साहब, पुन्हा चलोगे क्या? अरे नाही, जरा इन्क्वायरी करनी है. जयकर काउंटरपाशी आले आणि त्यांनी चौकशी सुरुवात केली. ते जेव्हा या स्टँडपाशी पोहोचले तेव्हा 4:45 वाजले होते. चौकशीत त्यांना असे समजले की पाऊण तासापूर्वी म्हणजे 4 वाजता एक तरुण सबंध टॅक्सी करून पुण्याला गेला आहे. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगी देखील आहे. इतकंच नव्हे तर त्या तरुणीच्या अंगावर सफेद साडी होती आणि त्या तरुणाच्या हातात एक ब्रीफकेस होती, अशी माहिती जयकरांना मिळाली. साहब, वो लड़की धंधे वाली होनी चाहिए. क्या नखरा किया था. उनके हात में एक ट्रांजिस्टर भी था साहब. जयकरांना ओळखले होते. त्यात सरदारजीने माहिती दिली होती. त्यांचं बोलणं ऐकून जयकर विचारात पडले. हा ट्रान्झिस्टर प्रकार काय आहे? गडकऱ्यांच्या घरातून ट्रान्झिस्टर चोरीस गेला नव्हता. तूर्त तरी त्यांनी ट्रान्झिस्टरचा विचार सोडून दिला आणि काउंटरवरचे रजिस्टर बघितले. मुंबई पुणा टॅक्सी स्टँडवरच्या रिसीट बुकात कोणी एम मोरेश्वर एक सबंध टॅक्सी पुण्याला घेऊन गेल्याची नोंद होती. एम मोरेश्वर नाव असताच आपला पक्षी मुंबई बाहेर सटकला ही गोष्ट जयकरांच्या लक्षात आली. त्यांनी पुण्याला गेलेल्या फियाट टॅक्सीचा नंबर आणि ड्रायव्हरचं नाव टिपून घेतले आणि मोरू आणि मालाला बरोबर घेऊन पुण्याला गेलेल्या टॅक्सी ड्रायव्हरचे नाव बलबीर सिंग असे होते. एव्हाना 5 वाजून गेले होते. मोरू 4च्या सुमारास टॅक्सी घेऊन गेला होता. म्हणजे तो आता न्यू बॉम्बेच्या पुढे गेला एवढं गोष्ट नक्की होती. तात्काळ पाठलाग करावा तर मध्ये 1 तासाचे अंतर होते. शिवाय पुणा पोलिसांबरोबर संपर्क साधून त्यांना सावध करायचे होते. शिवाय त्यांना त्यांच्या ऑफिसात देखील फोन करायचा होता. हे सर्व सोपस्कार आटोपण्यात थोडा वेळ जाणार होता. यानंतर जरी पाठलाग करायला सुरुवात केली असती तरी वाटेत कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले असते. म्हणजे जयकर पुण्याला कधी पोहोचणार होते ते नक्की सांगता येत नव्हतं. जयकरांनी निर्णय घेतला आणि ते स्टेशन वॅगनमध्ये येऊन बसले. दादर पुणा टॅक्सी स्टँडपासून केवळ 2 मिनिटाच्या अंतरावर दादर रेल्वे स्टेशनजवळ CPS हे जुने दारू प्रतिबंधक खात्याचे ऑफिस होते. जयकर या ऑफिसात येऊन पोहोचले. CPS मधून जयकरांनी पुन्हा CIDला फोन केला. इन्स्पेक्टर देशपांडेंबरोबर बोलायचे होते. देशपांडे फोनवर येताच जयकरांनी त्यांना एकूण सर्व प्रकारची माहिती दिली. त्यांना सावध केले. टॅक्सी नंबर, फियाट मॉडेल ही माहिती देऊन ड्रायव्हरचं नाव बलबीर सिंग असल्याचं सांगितलं. मोरू एकतर शिवाजीनगरला उतरेल किंवा पुण्याला तरी उतरेल हे उघड होतं. जर तो शिवाजीनगरला उतरला तर लगेच तिथे अटक करा, हॉटेलपर्यंत जाऊ देऊ नका. आणि जर तो शिवाजीनगरला उतरला नाही तर त्याला पुणा टॅक्सी स्टँडच्या बाहेरच अटक करा. म्हणजे तिथले मुंबई पुणे मुंबई फेऱ्या मारणारे टॅक्सी ड्रायव्हर साक्षीदार मिळतील असं देशपांडेंना सांगून जयकरांनी पुणा पोलिसांमार्फत मोरूला पुण्यातच पकडण्याची व्यवस्था केली. तसेच आपण पाठोपाठ पुण्याला येत आहोत असं देशपांडेंना सांगून फोन बंद केला. यानंतर जयकरांनी आपल्या ऑफिसात फोन करून कामतांबरोबर संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाची माहिती देऊन पुढे काय करायचं या सूचना दिल्या. आता पुन्हा प्रवास सुरू करायचा होता. मोरू मालासह पुण्याला गेला आहे असं मालाच्या घरवालीकडून जयकरांना समजलं तेव्हा त्यांना एक शंका वाटत होती. आपण पुण्याला जात आहोत असं जरी मोरू घरवालीला म्हणाला असला तरी तो पुण्याला गेलाच असेल का असा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला होता. परंतु टॅक्सी स्टँडवर तो पुण्याला गेला असल्याचे समजले होते. म्हणजे आता कसलीच चिंता नव्हती. पुण्यात मोरू नक्कीच धरला जाणार याची जयकरांना पूर्ण खात्री वाटत होती. सहदेव आणि नारायण या दोन्ही आरोपींना पुण्याला नेण्यात काय अर्थ नव्हता. जयकरांनी त्यांना इतर शिपायांसमवेत ऑफिसला पाठवून दिले आणि ते कांबळेसह समोरच दिसत असलेल्या दादर स्टेशनच्या रोखाने निघाले. दादरला 6:15च्या सुमारास येणाऱ्या मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसने ते पुण्याला जाणार होते. आपल्या स्टेशन वॅगनने पाठलाग करण्यापेक्षा आपण गाडीनंच पुण्याला जाणं उत्तम आहे असं जयकरांनी ठरवलं होतं आणि ते योग्य होतं. ते 10:30च्या सुमारास पुण्याला पोहोचणार होते. पण तत्पूर्वी 4 वाजता मुंबईहून टॅक्सीने निघालेला मोरू 7:30-8च्या सुमारास पुण्यात धरला जाणार होता. अत्यंत कल्पकतेने गडकऱ्यांच्या घरातून पळ काढणाऱ्या आणि नंतर मालासह मुंबई बाहेर सटकणाऱ्या मोरूला कल्पना असेल का की आपण कोणत्या जाळ्यात प्रवेश करत आहे ते? आपल्या स्वागतासाठी पुणा पोलीस सज्ज आहेत याची त्याला काय कल्पना असणार? किंवा जयकरांनी मुंबईतून काय जाळं रचलंय ते तरी त्याला काय समजणार आहे? संध्याकाळी बरोबर 6:10 जयकर कांबळेंनी सह्याद्री एक्सप्रेसने पुन्हा प्रवास सुरू केला. जयकर रात्री 10:30च्या सुमारास पुण्याला पोहोचले. गाडी थोडी उशिराच आली होती आणि प्रवासात असा उशीर जयकर अपेक्षित धरत होते. पुण्याला उतरता जयकर आणि कांबळे स्टेशन समोरच असलेल्या टॅक्सी स्टँडच्या दिशेने निघाले. जयकरांना एकच धास्ती वाटत होती.
मोरू जर पुण्याचा विचार बदलून खंडाळा लोणावळा इकडे गेला असेल तर पुन्हा नव्याने धावपळ करावी लागणार होती. जयकर जेव्हा टॅक्सी स्टँडपाशी आले तेव्हा तिथे गणवेशातील एक तरुण पोलीस अधिकारी उभा होता. जवळच एक जीप उभी होती. जयकर सह्याद्री एक्सप्रेसने येणार हे देशपांडेंना माहीत होतं. तसंच अगोदर ते स्टँडवर जाऊन बलबीर सिंगची टॅक्सी पुण्यात पोहोचली की नाही ती खात्री करून घेणार होते. हे देशपांडेंना माहीत होतं. म्हणून त्यांनी आपल्या एका अधिकाऱ्याला टॅक्सी स्टँडवर जीप घेऊन जयकरांना आणण्यासाठी पाठवलं होतं. जयकरांना ओळखून त्या अधिकाऱ्याने खाडकन सॅल्यूट ठोकला आणि म्हणाला, साहेब, मी SI भोसले, मला देशपांडे साहेबांनी पाठवलंय. आरोपी धरलात? जयकरांनी विचारलं. होय साहेब, देशपांडे साहेब स्वतःच होते. व्हेरी गुड. जयकरांनी समाधानाचा श्वास सोडला. त्यांची जी धावपळ झाली होती ती सकाळी मोरोळ पासून ते दादर टॅक्सी स्टँडपर्यंत आणि त्या धावपळीचं त्यांना फळ मिळालं होतं. पुन्हा पोलिसांच्या मदतीने त्यांनी एक हाऊस रोबर पकडण्यात यश मिळवलं होतं. जयकर जीपमध्ये बसून CID ऑफिसात जाण्यास निघाले. CID ऑफिसात देशपांडे मोरूला फैलावर घेतच होते. जयकर येताच त्या दोघांनी एकमेकांबरोबर हस्तांदोलन केले. जयकरांनी मनापासून देशपांडेंचे आभार मानले. टेबलावर गडकऱ्यांची ब्रीफकेस, एक ट्रान्झिस्टर वगैरे वस्तू होत्या. तिथेच एक गावठी पिस्तूल पण होते. ते पिस्तूल अर्थातच देशपांडेंनी रिकामे करून ठेवले होते. जयकर आता मोरूकडे वळले. अगोदरच गर्भगळीत झालेला मोरू घाबरून गेला. तिथे एका बाकावर माला हुंदके देत बसली होती. आता पुण्यात काय प्रकार घडला तो पाहू. मग मोरू गडकऱ्यांच्या फ्लॅटमधून तिथे कसा पळाला ते बळू. जयकरांनी जेव्हा देशपांडेंना फोन केला तेव्हा 5 वाजून गेले होते. देशपांडेंनी त्याचवेळी आपले जाळे विणण्यास सुरुवात केली. मुंबईहून निघालेली टॅक्सी 7:30 ते 8च्या दरम्यान पुण्याला यायला हवी होती. जयकरांच्या अंदाजानुसार मोरू शिवाजीनगरला उतरण्याची शक्यता होती. म्हणून देशपांडेंनी आपले 2 ऑफिसर आणि शिपाई शिवाजीनगर पुलावर 6:30 वाजल्यापासून तयार करून ठेवले होते. या पार्टीजवळ बलबीरच्या टॅक्सीचा नंबर होताच. शिवाय अधिक माहिती त्यांना देशपांडेंकडून मिळाली होती. जर बलबीरची टॅक्सी शिवाजीनगर पुलावर थांबली आणि मोरू जर खाली उतरला तर त्याला अटक केल्याबरोबर त्याच्याजवळचं रिव्हॉल्वर लगेच ताब्यात घेण्यास देशपांडेंनी आपल्या ऑफिसरला सांगितले होते. जर टॅक्सी शिवाजीनगरला थांबली नाही तर टॅक्सीचा पाठलाग करत पुन्हा स्टँडपर्यंत यायचं आणि स्टँडजवळ येता सिग्नलचे हॉर्न वाजवायचे, अशी योजना देशपांडेंनी आखली होती. ते स्वतः इतर सहकाऱ्यांसमवेत पुन्हा स्टँडवर थांबणार होते. या योजनेनुसार देशपांडेंचे सहाय्यक शिवाजीनगर पुलावर दबा धरून गाडीत बसून राहिले होते. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या टॅक्सीज ज्या ठिकाणी थांबतात त्या जागेच्या अलीकडे त्यांनी आपली गाडी थांबवली होती. मुंबईहून काही टॅक्सीज येत होत्या आणि सरळ पुढे जात होत्या. साधारणतः 7:45च्या सुमारास बलबीरची टॅक्सी पुलावर न थांबताच पुढे निघून गेली. त्या टॅक्सीचा नंबर बघून देशपांडेंच्या पार्टीनं ताबडतोब टॅक्सीचा पाठलाग सुरू केला आणि आता मोरू बरोबर कचाट्यात सापडला होता. त्याच्या मागे पुढे व्यवस्थित जाळं रचलं गेलं होतं. माल धक्का मागे टाकून बलबीरची टॅक्सी डावेकडे वळवून स्टेशनच्या रोखाने निघाली. ही टॅक्सी जशी जशी स्टँडच्या जवळ पोहोचू लागली तसा मागून येणाऱ्या खाजगी गाडीचा हॉर्न वाजवू लागला. इथे ST स्टँडवर देशपांडे त्यांचे सहाय्यक तयारीत उभे होते. मुंबईहून येणारी टॅक्सी ST स्टँडवरच थांबणार होती, म्हणून देशपांडे तिथे थांबले होते. हॉर्नने खुणेचा इशारा दिल्याबरोबर देशपांडे आणि त्यांचे सहाय्यक सावध झाले. तेवढ्यात बलबीरची टॅक्सी तिथे येऊन थांबली. देशपांडेंनी टॅक्सीच्या नंबर प्लेटकडे बघितले. तेवढ्यात ब्रीफकेस हातात धरून मोरू खाली उतरला. त्या क्षणी देशपांडेच्या सहाय्यकांनी मोरूवर झडप घेतली. पुढच्या क्षणी देशपांडेंनी मोरूच्या खिशातील गावठी रिव्हॉल्वर काढून घेतले. रात्री बरोबर 8 वाजता देशपांडेंनी मोरूवर झडप घातली होती. तर त्याचवेळी जयकर प्रवास करत असलेली सह्याद्री एक्सप्रेस खंडाळा घाटातून पुण्याकडे धावत होती. आपल्या भोवती पोलिसांचा वेढा पडलेला पाहता मोरू गडबडगडीत झाला. मालाला समजेना का हा काय प्रकार येतो. ती घाबरून रडू लागली. मोरू थरथरत होता. आपण पळून गेल्यानंतर त्या ब्लॉकमध्ये पोलीस जातील आणि नारायण आणि सहदेवला पकडतील. ते दोघे आपलं नाव आणि पत्ता सांगतील हे मोरूनं गृहीतच धरलं होतं. परंतु पोलीस थेट पुण्यापर्यंत येऊन आपल्याला गाठतील असं त्याला वाटलं नव्हतं. मुळात आपल्याला कोणत्या पोलिसांनी धरलंय हेच त्यांना माहिती नव्हतं. घटनास्थळी पंचनामा वगैरे आटपून मोरूला CID ऑफिसात आणण्यात आले आणि त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली. आता काय घडलं ते बघूया. मोरू, नारायण आणि सहदेव गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये शिरले. त्यानंतर लगेचच त्या तिघांनी घरसाफाई सुरुवात केली. ते काम नारायण आणि सहदेव करत होते तर मोरू गडकऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर पिस्तूल रोखून उभा होता. गडकऱ्यांच्या घरात काही रोख रक्कम आणि दागिने या लुटारूंच्या हाती लागले होते.
ते त्यांनी बाहेरच्या टिपॉयवरून आणून ठेवले होते आणि सहदेव आणि नारायण पुन्हा आत जाऊन कपाटात धुंडाळीत होते. आता ही रक्कम आणि दागिने कशातून न्यायचे असा विचार मोरू करत होता. तेवढ्यात त्याला दिवाणखान्यात असलेली ब्रीफकेस दिसली. मोरूने सहज म्हणून ब्रीफकेस उघडली. ती ब्रीफकेस उघडताच मोरू चपापला. विस्फारित नजरेने तो ब्रीफकेसकडे बघू लागला. आज 100 रुपयांच्या नोटांची पुडकीच पुडकी होती. मोरूच्या मस्तकात वेगवेगळे विचार एकाच वेळी धावू लागले. त्याची छाती वेगाने वर खाली होऊ लागली. ही बॅग घेऊन आपण एकट्यानेच पळून जावे असे त्याला वाटू लागले. हा विचार त्याच्या मनात घोळ घालू लागला आणि क्षणार्धात त्याने तो विचार अंमलात आणलाही. मोरूनं ती ब्रीफकेस उचलली आणि तो दरवाजा उघडून बाहेर पळाला. आपला कोणी पाठलाग करू नये म्हणून त्याने पळून जाताना ब्लॉकच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि आपला स्वतःचा मार्ग मोकळा केला. आता नारायण आणि सहदेवचं पुढं काय होणार याची त्याला फिकीर नव्हती. मोरूनं एअर इंडिया कॉलनीतून एका डॉक्टरची फियाट चोरलीच होती. ती गाडी खाली उभी होती. या गाडीची चावी मोरूकडे होतीच. मोरू गाडीत बसला आणि झपाट्याने तो त्या परिसरातून बाहेर पडला. आता पुढं काय करायचं ते विचार त्याच्या डोक्यात सुरू लागले. आता तो मरोळ नाक्याकडे न वळता विरुद्ध दिशेला म्हणजे आवरे कॉलनीच्या रेखाने निघाला. मरोळ मोरोशी रोड डावीकडे वळत होता. हा रस्ता पाईपलाईन म्हणून ओळखला जात होता. शिवाय हा रस्ता नेहमी निर्मनुष्य असतो. मोरूनं त्या रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि मोठ्या अधीरतेने ब्रीफकेस उघडली. आतली एकूण किती रक्कम आहे मोजण्याच्या भानगडीत तो पडला नाही. तितका वेळ त्याच्याकडे नव्हता. 100च्या एका पुडक्यातून त्याने 15-20 नोटा बाहेर काढून खिशात ठेवल्या आणि थेट महाकाली रोडवर आला आणि अंधेरी कुर्ला रोडवर त्याने फियाट सोडून दिली आणि त्याने एक रिक्षा पकडली. या रिक्षातून मोरू थेट अंबर ऑस्कर सिनेमागृहापाशी आला. तिथं त्याने ती रिक्षा सोडून दिली आणि तो दुसऱ्या रिक्षानं बांद्रा रेंकिंग रोडवर आला. पण त्यापूर्वी त्याने एक काम द्रुतपणे केले. जवळच्या एका पब्लिक फोनवरून पोलीस कंट्रोल रूमला फोन करून आपण जगदीश शाह बोलतो असे सांगून गडकऱ्यांच्या घरात चोर शिरलेत अशी माहिती देऊन फोन बंद केला. मोरूला आता बरंचसं हायसं वाटू लागलं. पुढे काय करायचं या बाबतीत त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. अचानक फार मोठी रक्कम हाती आल्यामुळे तो गोंधळून गेला होता. लिंकिंग रोडवर असलेल्या एका दुकानातून मोरूनं गंजी फ्रॉक, पॅन्ट, शर्टची खरेदी केली. हे कपडे त्याने त्या दुकानाच्या ड्रेस रूम मध्ये चढवले. जुने कपडे बांधून घेतले. कपड्याचं बिल देऊन मोरू त्या दुकानातून बाहेर पडला. बांद्र्याहून मोरू सरळ माहीमला आला. तिथल्या एका सलूनमध्ये शिरून मोरूनं केस कापून घेतले, दाढी केली. चेहऱ्याला टवटवीतपणा यावा म्हणून फेस मसाज करून घेतला आणि तो जरासा रुबाबदार झाला. आता मोरूला हातातील कपड्याचे ओझे वाटू लागले. त्याने ते कपडे एका लॉन्ड्रीत धुवायला दिले आणि तो दादर टीटीला आला. दादर टीटीवरील एका दुकानातून मोरूनं नवीन चपला खरेदी केल्या आणि नंतर तो तिथल्या एका हॉटेलात बसून विस्की पीत पुढे काय करायचं ते ठरवू लागला. तिकडे पोलिसांनी सहदेव आणि नारायणला ताब्यात घेतलं असेल आणि त्या दोघांकडून त्यांनी आपला पत्ता घेतला असेल. मग पोलीस नक्की आपल्या घरी जातील हे ओळखून मोरूनं पुण्याला जाण्याचा विचार पक्का केला. पुण्याचा विचार डोक्यात येताच मोरूला एकदम मालाची आठवण झाली. तिला पण आपण पुण्याला घेऊन जावे असं त्याच्या मनात आले. हॉटेलात जेवण वगैरे आटपून मोरू टॅक्सीने थेट नागपाड्यात आला आणि मालाच्या घरवालीस 1000 रुपये देऊन तो मालासह पुण्याला निघाला. त्या वेश्यागृहाच्या पलंगाच्या पडद्याआड जाऊन मोरूनं ब्रीफकेस उघडली आणि आणखीन 100च्या नोटा खिशात घालून तो मालासह तिथून बाहेर पडला. हेवाना 3:30चा सुमार झाला होता. जयकरांचं दुर्दैव नेमकं इथे आढळलं होतं. ते जर केवळ अर्धा तास अगोदर तिथे पोचले असते तर मोरू त्यांना वेश्यागृहात सापडला असता. मालासह मोरू दादर टीटीला आला. आल्याबरोबर तो काही टॅक्सीत बसला नाही. त्याने मालासाठी काही साड्या आणि ट्रान्झिस्टर खरेदी केला. नंतर तो टॅक्सी स्टँडवर आला. मोरूला अर्थातच आपल्या टॅक्सीत कोणी नको होतं. त्यानं बलबर सिंगची सबंध टॅक्सी बुक केली आणि तो मोठ्या रुबाबात पुण्याला जाण्यासाठी निघाला. मोरूची टॅक्सी निघून गेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने जयकर तिथे पोचले होते. मुंबईत मोरू 2 वेळा जयकरांच्या हातून निसटला. एकदा मालाच्या कुंटणखान्यातून आणि आता टॅक्सी स्टँडवरून. दोन्ही वेळेस चुकामुक झाली होती. आता जयकरांना पुणे पोलिसांची मदत घेण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. त्यानंतर जयकरांनी जवळच CPS ऑफिस गाठून पुणे पोलिसांना कसे सावध केले तो भाग वर आलाच आहे. इन्स्पेक्टर देशपांडेंनी घटनास्थळीचा पंचनामा आटोपला होता. त्या कामी पंच म्हणून पुणे टॅक्सी स्टँडवरचे सरदाजी ड्रायव्हर त्यांच्या उपयोगी पडले. देशपांडेंना मोरूजवळील ब्रीफकेसमध्ये रोख 1,67,000 रुपये सापडले होते. त्याखेरीज त्याच्या झडतीत 380 रुपये मिळाले होते. बाकी रक्कम मोरूनं कशी खर्च केली ते वर आलेच होते.
शिवाय मोरूच्या अंगजडतीत नवीन कपडे, साड्या, चपला, ट्रान्झिस्टर खरेदीच्या रिसीट सापडल्या होत्या. माहीमच्या लॉन्ड्रीची रिसीट मिळाली होती. एकाच तारखेच्या या रिसीट्स मोरूविरुद्ध भक्कम पुरावा करणाऱ्या होत्या. सदर स्टँडवर स्वतःचे नाव एम मोरेश्वर असे दिले होते. स्टँड कारकुनाने त्या नावाची रिसीट देखील फाडली होती. त्या कारकुनाचाही जबाब घेण्यात येणार नव्हता. खेरीज एअर इंडिया कॉलनीतून मोरूने चोरलेली फियाट गाडी पोलिसांना सापडणार होती. त्या गाडीतही मोरूच्या हाताचे ठसे सापडणार होते. मोरूच्या चौकशीचं काम संपलं होतं. त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. मालाला एका वेगळ्या खोलीत बसवण्यात आलं. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शरीर विकणारी माला काही आरोपी नव्हती. या गुन्ह्यात तिचा काही संबंध नव्हता. उलट मोरूनं काय पराक्रम केला आहे हे तिला पुण्याला आल्यानंतरच समजलं होतं. आता तर ती जयकरांची साक्षीदार झाली होती. एव्हाना रात्रीचे 12 वाजत होते. सहज जयकरांच्या मनात विचार आला की गडकऱ्यांना फोन करावा का? ते जागे असतील का झोपले असतील? गडकरी जागेच असावेत असं वाटून जयकरांनी गडकऱ्यांचा नंबर फिरवला. काही वेळानं फोन उचलण्यात आला. फोनमधला गडकऱ्यांचा आवाज जयकरांनी ओळखला. ते चटकन म्हणाले, नमस्कार गडकरी, मी इन्स्पेक्टर जयकर बोलतो. हां, बोला बोला साहेब. गडकरी जवळजवळ किंचाळलेच. हे बघा, आम्ही मुख्य आरोपी धरलाय. तुमचे पैसे पण मिळाले आहेत. थोडेफार पैसे खर्च झालेत. मी आता पुणे CID ऑफिसमधून बोलतोय. उद्या सकाळी मी सिंहगडने किंवा डेक्कन क्वीनने मुंबईला येत आहे. तुम्ही 11 वाजता मला ऑफिसमध्ये भेटा. पुढे काही न बोलता जयकरांनी फोन बंद केला. तिथे गडकरी काय म्हणता असं जोरात ओरडल्याचं त्यांनी ऐकलं होतं. गडकऱ्यांना फोन करून त्यांनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे मानसिक ओझे हलके करावे, हाच त्यांना फोन करण्यामागे जयकरांचा हेतू होता. फोन बंद केल्यानंतर जयकर कांबळेंना म्हणाले होते, हा मोरू बराच बिलंदर आहे. तोही एका चोरच, परंतु आपल्या दोघा चोर साथीदारांवर तो मोरू पाहत होता. आपण नेहमी पाहतो की एखादा चोरावर मोर होऊ शकतो, पण इथे आपल्याला मोरावर चोर पाहायला मिळालाय. मंद स्मित करत कांबळे हवालदारांनी होकारार्थी मान हलवली.